संत कृपा झाली इमारत फळारी ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया नामा तयाचा किंकर तेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ थांबलीला भागवत तुका झालाची कळस भजन करा सावकाश बैना मने फडकी धुजा निरूपणी केले उजा मायोग पिते देवी मरत्या वरमुल्ली धाय धातु समाधि सदिष्टमानंद कंदम परमंगलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रसामान पांडुरंग करू प्रसामान पांडुरंग करू प्रसामान पांडुरंग करू करू प्रथम नमन दुसरे चरण पंथाचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासगुरा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया चरिता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी ओम नमो ज्ञानेश्वर Yeah.
ओम नमो नरेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो सरासरी सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्ष नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता उपासनीला दूर चालवावे व संताचे सदा नमावे सत्कर्मी आपले वय घालवावे सर्वांमुखी मंगल बोलावे आपण पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया देवराया धन्वत तुझे पाया कैलास राजा शिवचंद्र मोरे बलिंद्र माता मुक्ती मला आरोग्य सिंधू कौतुकारे तुझीवेन शंभो पदकोणकारी सर्व मांगल्य जीवे सर्वाद साधके शरण्य केंद्र तुझवणी नारायणे नमस्ते सेवेलागी सेवक धातो सेवेलागी सेवक धातो सेवेलागी सेवक सेवक झालो तुमच्या लागून अहो स्वामी तुझे देवा यावर नाव विठ्ठल विठ्ठल संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञानदेवी रचना पाया उभारले देवालया प्रसंगी किती रुपये सेवेकरता घेतलेला बघ वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काय संत झाले त्या संतांमध्ये पुरुष तत्वाचे काय संत झाले तशा स्त्रियाही संत झाले अशा असणाऱ्या तुकोबरायाच्या मुख्य शिष्य मंडळ झाले अशा असणाऱ्या आणि वारकरी संप्रदायाचा अखंड गोट्यागुण अग्रधारी असणाऱ्या का आपल्या सर्वांच्या परिचयाच्या आणि भक्तिमय असणाऱ्या बहिणाबाईचा आजच्या या एकाच्या पर्वावरती आजची ही सभा घेतलेली आहे. आज एकादशी आहे
आणि ते एकादशीला चालून आपण हा अभंग घेतलेला आहे. विठ्ठल 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 सुरुवात करण्यापूर्वी छोटासा पर्याय त्याच्यामध्ये गेली 5-6 वर्ष झाले असेल त्या मंदिरामध्ये आखाडी कधीही खंडन नाही असणार. एकादशीचा आपला हा उपक्रम जवळचे कीर्तनकार थोडे बाहेरचे कीर्तनकार नवीन कीर्तनकार जसं आरोग्य नवीन आहे तसे त्या मंडळाचं श्री ज्ञानेश्वर माऊली प्रसाद भजनी मंडळ त्या मंडळांच्या हातामध्ये घेतलेला उपक्रम आहे आणि त्याला देणारे आमचे सगळे आपले जवळचे सहकारी आपले आहेत. जेणेकरून त्या मंदिरामध्ये येणारा भक्त माऊलीचं दर्शन घेतलं त्याला समाधान वाटावं. काहीतरी एकदम थोडं गोष्टी ऐकून गेल्यानंतर त्याच्या मनावरती काय परिणाम व्हावा किंवा चांगलं काय घडावं त्या उद्देशाने या मंडळानं उपक्रम लाभला. त्या मंडळानं मला सेवा दिली त्याबद्दल त्या मंडळाचं मी ऋण व्यक्त करतो. आमचे त्या मंडळाचे अध्यक्ष आमचे आदरणीय वाढवणे महाराज जसे आमचे आदरणीय अण्णा त्या मंडळाचे दोन्ही खांब आहेत. आज आपल्या अभंगामध्ये बघा खांब एक आलेला आहे. खांब हा शब्द आलेला आहे. तसं या मंडळाचा खांब आहे आणि याला आम्ही सगळ्यांनी येऊन पाणी घातलंय आणि हे छोटं झाड होतं थोडक्यात त्या झाडाला आपण पाणी घालून मोठं केलंय आणि त्याला फळ चांगले दिले. हा फळाचा आपण आनंद घेतोय म्हणून या मंडळाचं कौतुक करावं आणि त्यांचं आमच्या सर्व असणारं प्रेम असंच राहू द्या आणि या मंडळानं असाच उपक्रम राबवावा त्याच्याकडून असं सत्कार्य घडावं असंच मी माऊलीने प्रार्थना करतोय. आज या कार्यक्रमासाठी माझे गुरुबंधू आपल्या ठाण्याचं वैभव पडलं चालेल माझ्यावरती भावप्रमाण व्यक्त करणे आमचे आदरणीय बाळासाहेब डोंगरे सतत आपल्या पाठीमागे उभे असतात. माझ्या नाही सगळ्यांच्या पाठीवर असतात म्हणजे माझा नाही कुठं आम्ही तर जवळ असल्यामुळे आम्ही तर जवळ असतोय. विषय फक्त हा वेगळा आहे बाकी काही नाहीये. मंडळाचं कार्य कुठं असेल तर आम्ही सोबत असतोय संख्या असतोय आणि त्याचा ठाण्यामध्ये भिवंडीमध्ये पकवाटाला कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल सर्व टाळे वाढवा. कारण काय माहिती का माणूस कधी मोठा होतो त्याच्या कलेनं मोठा होतो. तुमच्या गुणानं मोठा होतो. तुमचं गुण आणि कला आहे ना मला मी असं म्हणत नाही गादीवर बोलतो गादीवर बोलताना हा कधी पण खरं बोलावं. पोटात ठेवून बोलून जमत नाही. जे आहे ते खरं बोलावं. त्यामुळे तुमचं कार्य असं चालत राहावं आणि तुमचं या मंडळाला असंच सहकार्य मिळावं. उत्तर जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत जसं आपण सगळे आहोत तसे असंच हे कार्य चालू राहावं. फक्त तुमची साथ महत्वाची. कारण कसं माहिती आहे का कीर्तन करायला म्हटलं तर मेन आला पकोडा नसेल तर आम्ही भजन करतो कीर्तन करू शकत नाही. तसेच आज आम्हाला खंत वाटते आज अमोल महाराज नाही आहे तर त्यांच्या जागी आमच्या ताई आहेत फिरताई त्यांचं पण मी मनापासून कौतुक करतो आणि तुमच्या त्यांनी नतमस्त होतो. तसेच गायनामध्ये युवा कीर्तनकार आमचे बाबा महाराज ठिकाणी सुंदर असे तिने साथ दिले. तसे आमचे दिलीप महाराज बघा कसं माहिती का माणूस उभा राहिल्यानंतर तिथं तिच्या जेव्हा भीती मरते ना तो गातो ना तेव्हा त्याच्या मनाने भीती जाते तेव्हा तो अगदी मनानं गायला होतो. तशी तुमची भीती आता घेतली तेव्हा त्यामुळे तुम्हाला आता भीती अजिबात नाही. तशी आमच्या बालिकच आहे काय बालिकच आहे काय गावामध्ये तुमचा संपर्क कमी त्यामध्ये नाव पटकन येत आहे. आमच्या आदरणीय वनिता असेल सुंदर सगळ्या गाण्याचे आहे. दादा आमचे आहेत इकडे आमचे विवेकाधी आमची चंद्रबा पवार दादा आमच्या गानकोकिळा पवार आहे आमच्या कार्यक्रम आमचे बालपुरी काका आणि समोर बसलेला मला सगळा माझ्यावर प्रेम करणारा किंवा माझ्यावरती आपला असणारा एक कीर्तनकार म्हणणारा कोण म्हणून आपलाही माणूस आहे म्हणून ऐकायला म्हणजे श्रोते म्हणले त्या सर्वांच्या त्यांनी मी नतमस्त होतोय. माझ्या मागे काय म्हणले बसलेले त्याच्यामध्ये त्यांनी मी नतमस्त होतोय. तुमचा पाठीमागून आशीर्वाद राहू द्या. तुमचा पाठीमागून आशीर्वाद महत्वाचा आहे. कारण काय होतं माहिती का कीर्तनकार जेव्हा उभा राहतो ना त्याला सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे.
कीर्तनाला उभं राहायचं म्हणत त्याला सगळ्यांना पाठवलं लागतं तेव्हा ते कीर्तन करू शकतो. त्यामुळे सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. सर्वांच्या चरणी परत परत मी नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी आज पुढं काय झालंय गडबड अशी झाली आहे. गेल्यावर मला कीर्तन दिलं होतं थोडा अभ्यास कमी असल्यामुळे थोडंसं कीर्तन द्या आणि आज नेमकं आमच्या बँकेला लागलं ऑडिट मगाची 7 वर्ष घरी घालवले. थोडा अभ्यास कमी आहे समजून घ्या. आता काय थोडं पर्याय नाही कसा समजून घ्या. तिने आता आपल्यावर दवा टाकल्यावर मला आता काय जे येईल तो माऊली करून घेईल माझ्याकडून. तुम्ही समजून जावा. कीर्तकान भले जुना आहे त्याला अभ्यास थोडा करता असेल तर थोडं मागं पुढं झालं समजून घ्या. आजचा कीर्तन आजचा जे अभंग आहे ना तो एका स्त्री संताचा आहे. वाक्य संप्रदायाला जगताला दिलेली शिकवण विष्णुमय जगत वैष्णवाचा धर्म नाही भेदाभेद. त्या वाक्य संप्रदायानं कधीही कोणाचा भेदाभेद केला. सर्व जातीला एकत्र करून हा वाक्य संप्रदाय उभा केला. आज तुम्ही बघताय आज माऊलीचा उद्या परवा समाज सोहळा लाखोचा समाज आज आलेला जातोय. आपलं भाग्य नाही आपण त्याला आपण मॉडेल समजा आपण इथं मॉडेल दर्शन घेतोय तर काही लोक 15 दिवस महिनाभर आठवडाभर वारीला आहे. त्यांचा एकच माऊली माऊली एवढा जनसमुदाय आज आलेली पोहोचतोय. परवा माऊलीचा समाज सोहळा येणारा समाज बघा कुठली जातीभेद नाही कुठलाही वादविवाद नाही. आज तो कोणत्या जातीचा आहे असा कधीही भेदभाव नाही केला. म्हणून आता जो अभंग आहे ना तो संतावटी आहे. त्या संतांचं यामध्ये वर्णन आहे. संतांनी केलेलं कार्याचं वर्णन आहे. संतांनी पुढे काय केलंय हे आपण म्हणायचं. माझ्याकडे फक्त एक तास बोलणं आहे. एक तासामध्ये 7 चरण आहेत. आता मला प्रश्न पडला की कसे सोडवायचे तर सोडू काय तर सोडू मला थोडं थोडं सोडू आपण. एका दोन राहिले तर आणाने पुढं परत तिला घेतलं तर त्यामध्ये सोडू आपण. तर सांगायचं हे आहे खरं म्हणाल ना नर्मदा आहे जातीभेद संपून समानता प्रस्थापित पूर्वी होती. खऱ्या अर्थानं ज्ञानोबा यांनी प्रकाश राहिली. प्रगती बोले बोले विश्वप्रमाणे ज्ञानोबा यांनी प्रगट केलं. या जगासमोर प्रगट केलं. हे ज्ञान तिने वाटलं. प्रगट गुया बोल प्रगट केलं. ते 750 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती. जातीभेद विषय जातीभेद पहिला नव्हता. हे आता झालं या जातीभेद. पहिला जातीभेद अजिबात नव्हता. सगळे वारकरी एकत्र यायचे आणि तिन्ही
वारकरी संप्रदाय वाढवला. या रे अरे लहान होतो मग किती लहान असेल मोठा असेल तिथे भेदभाव नाहीच ना. मग भेदभाव नाही, मग भेदभाव राहिलाच नाहीये. मग आपण हा वारकरी संप्रदाय उभा केलाय. मग याच्यामध्ये आपण पुरुष आणि स्त्री हा भेदभाव कशाला बोलायला पाहिजे. आपण सगळे माऊलीची लेकर आहोत ना. म्हणजे हा वारकरी संप्रदाय उभा राहिला ना, हिने काय केलं, सर्व जातीला एकत्र करून हा समाज एकत्र केला. समाज एकत्र करून आज वारकरी संप्रदाय आज विश्व आपण झाले. आज आपल्या या संप्रदायाची जगतामध्ये नोंद आहे. त्यामुळं भेदभाव हा राहिलाच नाही. सगळाची येते आहे अधिकार, 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 सगळ्या अधिकार आहे. कुठल्याही जातीला असं नाही की त्याला अधिकार नाही असं नाहीये. म्हणून वारकरी संप्रदायाने काय केलं, जेवढं पुरुषाला महत्व दिलं तसं स्त्रियांना महत्व दिलं. स्त्रियांना पण नामस्मरण करण्याचा अधिकार दिला, स्त्रियांना पण भजन करण्याचा अधिकार दिला. त्यामुळे असा एकदा असा भेदभाव नाहीये की हा स्त्री आहे आणि पुरुष आहे. हा भेदभाव माऊलींना 750 वर्षापूर्वी संपवला. त्यामुळं स्त्रियांना पण भजन करायला, नामस्मरण करायला अगदी मोकळं केलं. तुम्हाला सांगू का, हा वारकरी संप्रदाय ना 3 पंथाने एकत्र येऊन संप्रदाय झालेला आहे. एक ज्ञान संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि चैतन्य संप्रदाय. 3 पंथांचा हा संप्रदाय. आपला जो वारकरी संप्रदाय जो एकत्र आलाय ना, तो 3 पंथात राहिलेला आहे. नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि चैतन्य संप्रदाय. नाथ संप्रदाय कोणाचा आहे? ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, आदिनाथ गुरु सकाळचा, मचिंद्र दयाचा, मचिंद्र आणि मोह गोरशास्त्री. हा नाथ संप्रदाय ज्ञानेश्वर महाराजचा. आणि दत्त संप्रदाय एकनाथ महाराजचा. एकनाथ महाराजचे गुरु चैतन्य महाराज, ते सॉरी जनार्दन महाराज, जनार्दन महाराज ते दत्तोपासक.
नाथांचं आणि एकनाथ महाराजांचं जनार्दन स्वामीमुळं भेट झाली आणि त्यांच्यावरती दत्तांचा साक्षात्कार झाला. तेव्हा ती दोघं एकत्र आले. कोण? नाथ संप्रदाय, एकनाथ संप्रदाय. आणि तिसरं राहिलं कोण? चैतन्य संप्रदाय. बरोबर. चैतन्य संप्रदाय हा कोणाचा? तुकोबारायांचा. चैतन्य संप्रदाय तुकोबारायांचा. बाबाच्या पुढे सांगितले मंत्र दिला रामकृष्ण, राघव चैतन्य, केशव चैतन्य, ही शिष्य परंपरा. म्हणजे आज हे तिन्ही पण एकत्र आले. नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि चैतन्य संप्रदाय. तेव्हा हा वारकरी संप्रदाय म्हणला. त्या तिन्ही पंथांनी एकत्र येऊन जे समाज कार्य केलं आणि जो वारकरी संप्रदाय उभा केला ना, आज त्यांच्यामुळे हा वारकरी संप्रदाय आज मागे राहिला. विठाला विठाला काय म्हणे माहिती का? ते तुम्ही वारीला जाता ना, वारीला तुम्ही अंधश्रद्धा आहे. काय लोक म्हणणार आहेत ना, आपल्या सरकारचा काही शरीर लोकांनी कमी नाही केला. ज्ञानेश्वर माऊलीला तेवढा त्रास दिला, तुकोबारायांनी तेवढा त्रास दिला, एकनाथ महाराजांनी तेवढा त्रास दिला. आपल्या काय तुम्ही आळंदीला वाढल्या जात आहे, पंढरपूरला वाढल्या जात आहे, हे सगळी अंधश्रद्धा आहे. म्हणजे जे काय म्हणणारे तुमच्या लक्षात असेल कोण म्हणते, म्हणजे त्यांना मनाच्या काही अंधश्रद्धा आहे. वारकरी संप्रदायाने कधी ही अंधश्रद्धा जवळ घेतली नाही आणि कधी जवळ घेतली पण नाही, कधी मांडली पण नाही. तो जो म्हणणारा समाज आहे की अंधश्रद्धा, मग असं म्हणायला का ते आपल्या संतांपेक्षा श्रेष्ठ आहे. बरोबर. म्हणजे अंधश्रद्धावाले म्हणतात की ह्या वारकरी संप्रदाय अंधश्रद्धा आहे. आणि तुम्ही तुकोबारायांपेक्षा मोठे आहेत का म्हणाले? म्हणजे उचलली जीभ लावली लढायला काय म्हणायचं? तुम्ही जे आज संतांविषयी काय बोलताय ना, हे सर्वसाधारण संत नाहीये. तुम्ही अभ्यास करा. आज तिने आपल्याला दिले ना, आपली घ्यायची तुम्ही पात्रता नाही मला. बरोबर. आपण घेतलं ना, आयुष्यात तुम्हाला काही कमी नाही. फक्त आपण काय करतो घ्यायची आपली पात्रता ठेवायला. म्हणून हा वारकरी संप्रदाय म्हणतोय ना तसा आपण म्हणतोय तसा नाहीये. त्यांना म्हणायचं की अंधश्रद्धा ही आम्ही जवळ कधी केली नाही आणि जवळ कधी करणार नाही. तिने आपल्या संतांना नाव ठेवली. संत म्हणले, अरे आम्ही तुम्ही किती नावं ठेवा, आम्हाला काय फरक पडत नाही, आमचा इथे धंदा. अरे म्हणजे लोकांना बघा, चांगलं कधी झालेलं लोकांना चांगलं वाटत नाही. म्हणजे वारीला जाणारा जर अंधश्रद्धा असेल तर एवढं वारकरी आळंदीला पंढरपूर जातात, हे काय हिरेत काय सांगा तुम्ही. अरे आज तुमचा आई बाबा आहे, आपले आई वडील आपल्याला जेवढे प्रेम करत नाही तेवढे आपले माऊली आपला प्रेम करतात. आज परवा तुम्ही बघताय, तुम्ही परवा तुम्हाला उल्लेख केला आणि लोकांच्या डोळ्यात मान्यच नाही माऊलीच्या समाधीला. काय सांगायचं मला? आज आजी संत होऊन गेले, परत होणे नाही. तुम्ही संतांना तुम्ही असं म्हणताय ना अंधश्रद्धा आहे, ते तुम्हीच आहे. कारण काय माहिती आहे का, म्हणणारे तेवढ्या त्या पात्रतेचे नाही, तेवढी त्यांची पात्रता आहे. आणि काय होतं माहिती आहे का, आपल्यामध्ये काय लोक असे प्रत्येकाला नाही वाटत नाही कीर्तन ऐकावं. प्रत्येकाला वाटतं मला कीर्तन नाही ऐकायचं, तुला वाटतं मला नामस्मरण नाही करायचं, कोण म्हणतं मला हरिपाठ नाही करायचं. प्रत्येकाची काय माहिती आहे का भूमिका वेगळी. प्रत्येकाला वाटतंय नाही वाटत तुला भजन करायचं. म्हणजे आपल्या संता बाबतीत कृपा नाही. संतांची कृपा जर आपल्या असेल ना तर ते आकडे होत. फक्त आपण संतांची शरण केलं पाहिजे. आपण आज पंढरपूरमध्ये राहतात लोक स्थानिक, तुम्ही तुमचा गैरसमज असेल की ते रोज दर्शन जात असेल, तुम्ही काय आता एवढं एक मंदिर आहे शेजारचे कोण एवढं मोठं मंदिर चांगलं आहे. अहो त्याला ते पडलंच नाही ना, त्यांना त्याचं महत्व कळलंच नाही. ज्याला कळलं ना तो त्याच्या म्हणजे आपण होतो ना पंढरपूर जाणारे
रोज दर्शन करतात. आपण इथून पंढरपूरला जातोय दर्शनात. उभं राहायचं कसं माहिती आहे का, कोकणात नारळ जास्त असतात बरोबर. ते नारळ काय करतात, पाय ठेवतात. कारण का तिथं उपलब्ध असतं, पिकतं का तिथं, मग जिथं पिकतं त्याला किंमत. तसं माऊलीचं मंदिर जवळ आहे, पंढरपूर जवळ आहे, पंढरपूर नाणे लोक जवळ आहेत, तर रोज कोण दर्शन करतात. आपण इथं आलेले जाऊ, आलेला दर्शन जाऊ तर लोकांना नाही, जवळ असं बोलून जातात. म्हणून आमची मंदिर माऊली माऊली गुरु माऊली विश्वाची माऊली. माऊलीनं काय करावं, आज माऊलीकडे बघितलं तर असं मन बघून येतं तर काय होतं माहिती का, आपला भाव कमी पडतो. त्याच्यामुळं काय गोष्टी समजून घ्यायला म्हणजे बघा कसं आहे, समाजाला कधी पण आपण चांगलं कार्य केलं ना तर आपण चांगलं फळ मिळतं आपल्याला. आपण जर चांगलं कार्य नाही केलं ना तर त्याचा परिणाम वेगळा पडतो. पण संतांनी हातामध्ये कार्य करत आणलं ना हे जगाच्या कल्याणासाठी. देह कष्ट जगाचं कल्याण केलं माऊलीनं, या संतांनी जगाचं कल्याण केलं. आधी आपण मारलं जातोय बघा, अहो काय मागत आपण देणार तो बसलाय, हो देणे भरपूर दिलाय. आज वारला कोणी कुठलाही वारकरी जातो ना तो कधी द्यावा काही मागत जावं, तो एकच मागतोय माझं शरीर चांगलं ठेवून तुझी वारी माझ्या घरातून करू दे, बाकी काय नको मला. म्हणून आजच्या या भागामध्ये बहिणाबाई म्हणजे जातीभेद आपण संपून समाज प्राप्त केली आणि सर्व जातीला एकत्र करून आपण हा माणूस आपला उभा केला आणि त्याची इमारत कशी उभा राहिली आपण पहिलं त्याला संत कृपा
संत कृपा झाली इमारत फळ आली. काय माहिती का, आपल्या जीवनामध्ये संतांची कृपा महत्वाची, भगवंताची कृपा आपल्या जीवनामध्ये महत्वाची, आपल्या आई वडिलांची कृपा आपल्या जीवनामध्ये आवश्यक, थोरमोठ्यांचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये आवश्यक. तर काय झालं म्हणजे लोकांना घमंड राहिल्या, लोकांना काय म्हणत का आम्हाला कोणाची काय गरज नाही, म्हणजे त्यांना आपण जे काय शिकवत जातो ना त्याला तिथं महत्व नाही. आज संत तुकारामध्ये, आज संतांच्या आभारामध्ये बघा, संत कधी नम्र झाले, संतांनी नम्र होऊन आपला आभाराने आपल्या बोलणं केलं. नम्र दाना मुता तेने माणसाला काय करत पैशाचा गर्व, आपल्या श्रीमंतीचा गर्व, त्यामुळे माणसाला माणसाची किंमत आहे. आज बघितलं असेल 4-5 वर्षापूर्वी आपल्या समाजामध्ये कोरोनाचा काळ होऊन गेला, सगळ्यांचा प्रसंग आढळून असेल. अहो भले भले मी म्हणणार आहे त्याच्या पुढे नतमस्तक झालं. पैसा असा गेला, 25-30 लाख घालून पण लोक वाचून नाही. काय तुमच्या गमत कामाला आहे. लोकांनी जर पाय टेकले, हात टेकले की आपण जेवणाच्या पुढे काही नाही, आणि जेवण दाखवून दिलं त्याच्या पुढे आपलं काही गरज नाही, आपल्या शरीर दाखवून दिलं त्याच्या पुढे काही नाही. और लोकांचे गमत आहे ना, या कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बघितलं की लोकांना एवढा आपल्यावर प्रसंग घेऊन पण लोकांना त्यांना हे. पण तुम्ही मला सांगा, जेव्हा कोरोना आला तेव्हा तुम्हाला दिसला का तो कुठं असा वाद असतं की त्याला दिसला नाही ना, तरी तुम्ही नाका थोडं बांधली ना. म्हणजे कोरोना तुम्हाला दिसला नाही तरी तुम्ही नाका थोडं बांधली, आणि तो आपल्या आत आहे, तो तुम्हाला दिसत नाही का? काय ना दिसत नाही तुम्हाला, म्हणजे तो कोरोना दिसला नाही त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, आणि तो आत आहे तुम्ही त्याला मानत नाही. मग आतल्या देवाला मानायचे का? अहो तो आत आहे. आज एखाद्याचे कीर्तन आहे ना, तो आत आहे म्हणून मी कीर्तन करतोय, मी काय कीर्तन केलं असतं. म्हणून आपल्या पैशाचा, आपल्या गुरमीचा कधीही माणसाने गर्व करू नये. भले भले गेले कोरोनामध्ये, अहो चांगला तज्ञ डॉक्टर एमडी झालेला, शस्त्रक्रिया करण्यामध्ये 1 नंबर, एक असा पेशंटची शस्त्रक्रिया करायची होती आणि लगेच डॉक्टर चाललाय ऑपरेशन करायला. सगळे नातेवाईक थांबलेत त्या दारावरती, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, तो वाचेल का नाही. आणि तिथं त्या पेशंटची आई
बाजूला उभा आहे. डॉक्टर दरगुडे चालले. डॉक्टरने पाय धरले आणि माऊली म्हणते, डॉक्टर साहेब काही करा, माझ्या मुलाला वाचवा, कितीही पैसा लागू द्या, माझ्या मुलाला वाचवा. डॉक्टर साहेब म्हणले, मी 100% प्रयत्न करणार, येस ज्याचं नाही त्याचं त्याच्या आहे. त्याला बोट कुठे गेलंय, तो देव आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणजे बघा, यांची डॉक्टर असून पण तो काय बोलतोय, तुम्ही प्रार्थना कुणाची करा, देवाची करा. त्याला देव दिसतोय, तो आम्हाला कळलं नाही. अजून उघडे तर उघडे, त्याला कपडे देणार ना, तो देव आहे. ज्याला खायला आलं नाही ना, त्याला अन्न देणार तो देव आहे. जो आजार पडला बरा करतो ना, तो देव आहे. हे आपल्याला कळत नाही. हो, कसं आहे माहिती आहे का, आपण रात्री झोपतो का नाही, आपल्याला माहिती आहे सकाळी तो उठतोय, आपला विश्वास आहे आतमध्ये आहे म्हणून उठतोय. म्हणजे तो उठवणारा पण देवच आहे ना. म्हणजे बघा, आज तो आत आहे म्हणून आपण हे सगळं कार्य करतो. म्हणून या संतांनी काय केलं, आपल्याला या संतांनी शिकवून सांगितली की काय गोष्टी आपल्याला ज्ञान दिलं त्याचे आपण घेत नाही. देवाला काय लागत नाही, त्याला आपला भाव लागतो. त्याला काही मागत नाही, त्याचा भाव लागतोय. आपण भावाला भुकेला पाहिजे. म्हणून आता जो आपण काय ना, त्या संतांनी हा वारकरी सगळा उभा केला ना, त्या सगळ्या जातीभेद बाजूला काढून समानता प्राप्त करून आज हा वारकरी संप्रदाय उभा केला. अहो, हा वारकरी संप्रदाय विश्वभर झाला तर त्याच्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती आणि आपल्या घराला हे सगळं कार्य त्याच्यामुळे मजबूत आहे. आज सण नसते तर तुम्ही आम्ही काय कुठल्या जन्मात गेलो असतो. विठ्ठला 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 आपल्या जीवनामध्ये संतांची कृपा महत्वाची. संत भेटले तर त्यांचा आपण मनामध्ये आपल्या हृदयामध्ये साठवून करण्याचं आपण रोज त्यांच्या आठवण काढली पाहिजे. संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद भेदाभेद बाजूला जाऊन आपण सगळे एकत्र आलो आणि वारकरी आपण एक पाणी घालायचं किंवा आपण ते जे नित्यधर्माची काही आपले उपासना आहे किंवा आपला हरिपाठ आहे ते आपण रोज करतो. रोज आपण ज्ञानेश्वरीच्या पर्यंत मी वाचत नाही खरं बोलतोय. ज्ञानेश्वर रोज आपण वाचले पाहिजे. घरामध्ये आपले ज्ञानेश्वर असेल आपल्याला रोज वाचले पाहिजे. रोज तुम्ही ज्ञानेश्वर वाचला ना तुमच्या जीवनामध्ये काही करतो. म्हणून आमची बहिणाबाई काय म्हणते, संत कृपा झाली हे मला फळ आले. मग त्याचा पाया कोण नसला आपण त्याला दुसरं द्या.
ज्ञानदेवी रचना पाया उभारलेले देवालया. ज्ञान हेच पाया आहे. पाया हेच ज्ञान. त्या भारतीय समुदायाचा पाया बदल ज्ञानेश्वर महाराज. आज विश्वाची माऊली मराठी मंत्र म्हणा परवाचा सोहळा न होतो ना भविष्य असा सोहळा परवा. त्यामुळं माऊलीचा आपण या आता एकाशे मिनिट आपण जे आपण घेतलेलं आहे माऊलीचं वर्णन का करायचं आहे ते त्याचा सोहळा परवा. बघा आता ह्या पुढल्या महिन्यात किंवा ह्या चालू महिन्यामध्ये लातूरमध्ये एक मोठा उपक्रम आपला मोठा सप्ताह आहे. 750 एकरमध्ये मोठा सोहळा ठेवलाय दुर्लभ आपण मध्ये बघितला ठेवला. 750 कारकरी 750 विनेकरी 750 नावाची माणसं कुणाच्या नावाची मोठ्या नाव आणि तेवढेच पकवान आणि त्याच्या माग तुकोबा राहायचे 375 कारकरी तेवढेच वादळ तेवढेच गायक आणि तुकाराम नावाचे एवढी माणसं. जागा कमी पडत ही जागा म्हणजे लातूरमध्ये असं त्याला एक मोठी जागा मिळाली. सॉरी 375 एकर 375 एकर जागा. त्या जागेमध्ये मोठा सोहळा होणार आहे. जर लातूरसाठी कोण असेल तर त्या असेल तर तिने जरूर त्या कार्यक्रमाला लाभ घ्यावा. म्हणजे बघा आज जगामध्ये आज गेल्या वर्षी बघण्यामध्ये माऊलीची जन्मोत्सव आणि तुकोबाराची समाज सोहळा जेवढे पारायण झाले ना त्या दोघांच्या पारायण झाले. तुकोबारायाने ज्ञानेश्वर माऊली म्हणजे संतांचं कार्य आज आपण वर्णन केलं तेवढं कमीच आहे. ज्ञानेश्वर माऊली या अभंग म्हणतात की ज्ञानेश्वर रचलेला पाया उभारलेले देवालय. पाया हेच ज्ञान आहे. हो मग बोलू तुम्हाला आणि ज्ञान हेच पाया आहे. अज्ञानाला जागाच नाही. अज्ञानाला जागाच नाही. आज मला ज्ञानेश्वर महाराज म्हणजे कोण विष्णू म्हणजे जगत आज विश्वाचे मालक आहे. आज त्यांचं कार्य बघा ना तुम्ही. आज आईचं कार्य घेऊन जगावर तिने प्रेम केलं. आई झाल्या आई पुरुषाचा पोषक असून आई झाल्या जगाच्या माऊली येत्या. आज
मौल्य म्हणून जग सगळं त्यांच्याकडे बघतंय. आणि त्यांचा तुम्हाला सगळ्यांना चरित्र माहिती आहे का तरी थोडक्यात सांगतो. आपला अंदाज फक्त राहिला आहे. अहो एक पण अशी होती मधुगुरी मागायला गेले. लोकांनी त्यांच्या अन्नामध्ये शेण टाकलं, दगड टाकली. समाजानं हाकलून दिलं. मानव जगण्याची तिने आपली म्हणतात ना त्याला काढून टाकलं, समाजातून काढून टाकलं. आज बघा तुम्ही आज मोठी त्यावेळेस त्याचा प्रसंग बघताना तुम्ही डोळ्यातून पाणी येत आहे. आज बघा माऊलीला रथामध्ये आज त्याची पालखी आहे. आज रथामध्ये आज सोहळा आहे. माऊली येते आज. माऊली म्हणतात ना आज या ज्ञानेश्वर माऊलीने आपल्यासाठी एवढी ज्ञानेश्वर ग्रंथ आणून दिले. जगाला हरिपाठ आणून दिला. आयुष्यामध्ये तुम्ही हरिपाठ वाचा, आपली ज्ञानेश्वर वाचा. आज जगाला तिने असे मगाशी आपण वर्णन केलं. प्रगत केलं ते तिने. एवढा समाजाला त्रास दिला. म्हणजे समाजाला त्रास फक्त ज्ञानेश्वर महाराजांना नाही दिला, एकनाथांना दिला, तुकोबारायांनी दिला. सगळ्या संतांनी त्रास सहन करून हा सगळा विश्वबाबत उभा केला. कुणीही संतांना त्रास दिला असं झालंच नाही कधी. आज तुकोबाराय असेल, ज्ञानेश्वर महाराज असेल, सर्व संतांना त्यांनी त्रास दिला. अहो आज तिने तुकोबारायला काही वेळेला समाजानं बाहेर काढलं तर त्यांना परत त्या एरियामध्ये मंदिरामध्ये यायची बंदी दिली, येऊन नाही दिलं. आज बघा तुम्ही अयोध्येमध्ये बघा तिथे समाज आहे. एवढे माऊली आहे. एवढा होऊन पण माऊलींना कधीही समाजाविषयी कधीही तिरस्कार केला नाही. समाजाविषयी त्यांचं प्रेमच आहे. कधीही तिने बघा तुम्ही ज्ञानेश्वरीच्या 9,000 ओळ्या वाचा. समाजाविषयी कुठलाही शब्द तिने आवश्यक दिला का बघा तिने नाही दिला. अहो त्याला समाजाची म्हणतात गरज होती आणि काळजी होती. काळजीपुढे समाजाला कधी तिने हे नाही केलं. त्याला माऊलीनं देवाला प्रार्थना केली आणि देवाला काय मागितलं. आता विश्वात देवे तेने वागेतले दोषावे दोषों मदत यावे ते फसायला बघितलं. कोणासाठी बघितलं. आणि प्रार्थना विश्व माऊली प्रार्थना, विश्वाची प्रार्थना आहे. आज माऊलीनं समाजाने भरपूर केलं. तर समाजाने काही घेतलं, काही त्याचा थोडं लोभ केला. तर काय माहिती आहे का, आपण संतांना जर सेवन करू ना तर ज्याला बदललो फक्त संतांची आपण निष्ठा ठेवली पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलीने भरपूर सण केलं समाजाविषयी, पण तिने कधी असा निर्णय केला तर तिने समाजासाठी चांगलंच मागितलं. आणि समाजाने काय केलं, आज आळंदीमध्ये आज लोकांशी दुर्दैव वगैरे केलं. आज तिने फिरल्यामध्ये बोललंय बरोबर. विठाला 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 की आज ज्ञानेश्वर माऊली आज परवा समाज सोहळा आहे. समाजाला तिने भरपूर दिलं. आपण फक्त घ्यायचा आपले फक्त धोळी फक्त काय करायचे खाली ठेवायचे. देणार तो बसलाय. फक्त धोळीमध्ये काय घ्यायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण काय करतो माहिती का, देवाला गेलं ना मागण्याची भूमिका आपली भरपूर आहे. माझं चांगलं होऊ दे, माझ्या पोरीचं लग्न होऊ दे, माझ्या पोराचं लग्न होऊ दे, हे मागतो देव. काय अहो संत कधी देवाला कधीच मागत नाही. देवाने त्याला संतांना भरपूर दिलंय. म्हणून आज आपण जे अभंग घेतलाय ना, संत कृपा झाली, इमारत फळा आली. आज ज्ञानेश्वर महाराज आपण समज तुमचं कमी नाही. हे आज हा समाज उभा केला ना, सर्व जातींना एकत्र करून हा समाज उभा केला. आणि वारकरी समाज आपण म्हणतो ना, या समाजानं जातीभेद कधी केलाच नाही.
आणि ज्ञानेश्वर महाराजांनी जर त्याविषयी अगदी परखड बोलले, मला समाजाविषयी जे माझं प्रेम आहे ना ते असंच आहे आणि समाजाला मला हेच द्यायचं आहे. समाजानं एकत्र राहावं, गुन्हेगारानं आपला परमार्थ करावा आणि परमार्थ केल्यानं आपलं वाईट कधी होत नाही, चांगलं होत आहे. फक्त आपण करणे चांगले भूमिका पाहिजे. म्हणून आजच्या अभंगामध्ये आपण म्हणतात की सर्व कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानेश्वरातला पाया उभारलेले देवाने. याचा विस्तार कोणी केला? अभंगाचं तिसरं चरण. नामादयाचा किंकर नामादयाचा किंकर याने केला हा रस्ता. कोण नामा? नामदेव महाराज. सर्व संतांपेक्षा त्याला आयुष्य मी काय बोलतो करतो तुम्हाला आपलं वर्णन जात आहे. अहो मला घरून पहिले सांगितले तुम्ही बडबड नाही करताय, लोकांना कळलं पाहिजे कीर्तन. जमत नाही विचारलं माझी म्हणजे या मला चक्कर करून व्हिडिओ पण घरी करून पण बोललो पण काय म्हणजे कसं आहे माहिती आहे का, परमात्मा तुम्ही करतो ना आपण म्हणजे कोणी कोण करावं, खेळता मिळता असंच खेळत म्हणजे जरा एका गोष्टी करतात. आमचे गाण्याचार्य पाठव मला घेऊन द्या, मला ते मुली करायला जायला माझ्याकडून तिला म्हणजे ते गावी गेले काय जेव्हाचे काय म्हणावं त्याचा थोडा अडचण झाला. त्यामुळे ते घरी आहेत आता, त्यामध्ये येऊ शकले नाही. जेव्हा करून त्यांना लवकरात लवकर बरं करावं असं मी मॉडिटरी प्रयत्न करतो. कारण अशी माणसं आहेत ना कार्यक्रम असल्याशिवाय जबाबदारी कसं आहे. आज इथं जवळ तारीख आहे ते आम्हाला दादा कधी आमच्या आम्ही कधी मला दादा म्हणतो, दादा म्हणतो रागाने आम्ही कधी कधी बोलतो एकमेकाला, कधी ना बोलतो मनात काही नाही. जर त्याचा हप्त्याचा मला फोन झाला ना माझा फोन केला जातो, त्याचा फोन झाला मला फोन द्यायला. कसं आहे बघा, आम्ही एक जिव्हाळा जपला बरं असो. आज त्याच्या प्रसंग आला पुन्हा असा प्रसंग येऊन देव सगळ्यांचं कल्याण करून देवाला सगळ्यांना चांगलं तुम्ही आनंदात ठेवू हेच आपण मॉडिटरी प्रयत्न करूया. नामादयाचा किंकर त्यांना केला विस्तार. कोण नामा? नामदेव महाराज. सर्व संतांपेक्षा त्यांचं वय वर्ष 80. अहो त्याने देवाला लहानपणी नेवत दूध प्यावं देवानं त्यांच्या हातून काय अधिकार देऊळा वयाच्या 5व्या वर्षी कीर्तनाची
परंपरा त्यांच्या हातून चालू झाली. पहिले कीर्तनकार कोण होते? पहिले कीर्तनकार संत परंपरेचे नामदेव महाराज. नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांचे संत आले. नामदेव महाराज अवघ्या 5 वर्षी कीर्तन करावं आणि त्याच्या आपण देवाला दूध प्यावं, काय अधिकार असेल नामदेव महाराज? नामदेव महाराज कीर्तनाला त्यांचे टाळकरी कोण? कीर्तनाच्या टाळ आपले गुरुबा सोपान काका, ज्ञानेश्वर महाराज, आपले जनाबाई, ते टाळकरी कुणाच्या नामदेव महाराज कीर्तनामध्ये सोलापुराचे कीर्तन आपला टाळकरी. आणि बघा आज स्वतः पांडुरंग उभा गळ्यामध्ये टाळ घेऊन उभा कुणाच्या नामदेवाच्या कीर्तनामध्ये उभा राहतो, तो बघतोय. आपण बघा जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. आज मी उभा आहे ना, तो कुठे तर उभा राहून बघतोय. देवा उभा मागे पुढे तो मागे पुढे उभा आहे, हो तो बघतोय. म्हणून आपण कीर्तनामध्ये बसताना सावध बसावं. तो बघतोय तुमचा भाव किती आहे, कसा आहे. म्हणजे बघणारा देव आहे. आपण बसताना पण व्यवस्थित बसलं पाहिजे. हो काय लोकांना कसं पाहिजे का बसायचं लक्ष इकडं कीर्तनामध्ये बसलं आपण लक्ष पाहिजे ना. भले आज मी नवीन असेल कीर्तनकार एवढा येत नाही मला, तर काय तर चांगलं त्यात तुम्ही घेऊन जाऊ शकता घरात. तुमच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये तुमचं जर काय बदल होत असेल माझ्या एका शब्दामुळं, माझं नाहीये हे सगळं त्याचं आहे, तर आपण बसताना व्यवस्थित बसलं पाहिजे, सगळं चांगलं केलं पाहिजे. अहो त्यांच्यात कीर्तनाला पण हे काय केले कोण हे सगळे संत झाले. कीर्तन चालू असताना काय समाज करतात तिथं आले आणि म्हणायला लागले तुम्हाला समाज समज असेल कोण आहे ते. तुम्हाला कीर्तन करायचा अधिकार नाही, तुम्हाला धर्माचा प्रचार करायचा अधिकार नाही असे सांगणारे नामदेव महाराज म्हणतात, ज्या धर्मात मी जन्माला आलो त्या धर्माचा प्रचार मी करू शकत नाही, कीर्तन करू शकत नाही. एक तेव्हा काय मग तिने काय केलं, ठीक आहे म्हणजे मंदिरात कीर्तन नाही करून घेत ना, मंदिराच्या पाठीमागे करतो कीर्तन. अहो मंदिर फिरलं ना, तसं आमच्या कीर्तनामध्ये लोक फिरतात. कीर्तन आज म्हणतात, आज कीर्तन कोणाचं आहे? कीर्तन म्हणतात कोणाचं आहे? अण्णाच आहे ना. जाऊ दे लोक फिरतात ना. तसं त्या नामदेवाच्या कीर्तनामध्ये मंदिर फिरलं. मंदिर म्हणजे बघा काय नोंदवायचा हे असेल महत्व असेल. मग त्याने त्या मंदिराच्या मागे राहून कीर्तन केलं. आता बघा परवा गुरुनानक जयंती झाली गेल्या महिन्यामध्ये. त्या शीख धर्मामध्ये आपला कसा ज्ञानेश्वर ग्रंथ आहे तसा गुरु ग्रंथ आहे. त्या गुरु ग्रंथामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची 61 पद आहेत. किती? 61 पद आहेत. म्हणजे परगर्भाने ज्ञानेश्वर महाराजांना मानलं. मग आपण का नाही मानत? म्हणजे असे नामदेव महाराज आज त्यांचा विस्तार तिने आज
अहो महाराज काय महाराज सोडून तिने आपला हा प्रचार केला. तिने प्रचार नसा केला तर हा विचार झाला नसता आणि एवढा वारकरी समाज एवढा वाढला. हे झाले ना सगळं. हे करणारे कोण आहे? नामदेव महाराज आहे. तिने जगासाठी आज आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या भारत देशामध्ये फिरून आज हा विस्तार केला. म्हणून हा वारकरी समाज आहे एवढा थाटामाटात आणि सगळ्यांच्या संतांच्या कृपेने उभा आहे. आणि संतांची कृपा आहे. आणि बघा संतांची कृपा असेल तर आपल्या जीवनामध्ये चांगलं होतं. तुम्ही जर चांगलं कार्य करत असं सांगा तर तिथं आपली संतांची कृपा पाहिजे. उपदान केले संती कल्पांती जीवनामध्ये जेव्हा आपलं काही चांगलं घडतं ना तेव्हा समजा आपलं आपल्या हातून काही चांगलं घडतं. पूर्व जन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा काय भेटले आम्हाला. म्हणजे पूर्वी आम्ही काही चांगलं कार्य केलंय तेव्हा आम्हाला हे देवाला भेटतो. म्हणून आज आपण देवाला आपण जे स्थान दिलंय त्या स्थानाला आपण महत्व दिलं पाहिजे आणि त्यातनं आपण उतरायला व्हायला पाहिजे. नामदेव महाराज आज कार्य बघतात म्हणून आज महिना महिने काय केलं संतांची कृपा केली म्हणून आणि मोठी मध्ये उभा राहिली आणि त्यांना पाया कोणी रचलाय नामदेव महाराज आणि विचार नामदेव महाराजांनी केला आणि त्याला खान कोण दिला या भागातून तो उपचार. जनार्दन एकनाथ काम दिला भागवत कोण एकनाथ महाराज. अहो देवानं 12 वर्षाची चांगली पाणी भरावं तसे एकनाथ महाराज जेवण. आता आमच्या घरी आम्हाला पाणी भरला म्हणजे बघा कसं आहे देवानं 12 वर्ष पाणी भरावं किती मोठं कार्य एकनाथ महाराज. अहो एकनाथ महाराजांना वेळ थोडा कमी आहे त्यामुळे थोडं घेतो. जेव्हा सर्व संतांनी समाधी घेतली ना तो 150 वर्षाचा कालावधी होता. त्यावेळेला नेतृत्व करणारं कोण संत राहिलं म्हणजे 150 वर्ष कार्यामध्ये मधल्या नेतृत्व करणं म्हणजे हा समजायचं की हा वारकरी संप्रदाय संपला असं तेव्हा प्रसंग होता. तेव्हा ते एकनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना दृष्टांत दिला. तुम्ही काय करा आळंदीला या. मग त्या आळंदीला एकनाथ महाराज निघाले. ज्ञानेश्वर महाराजांची भेट घ्यायला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता एवढं मोठं जंगल आहे जंगलात आळंदीत जायचं तसं त्या जंगलामध्ये झाडं झुडपं सर करत 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 एकनाथ महाराज आळंदीमध्ये पोहोचले. आता पोहोचल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची समाधी घेतली होती. आता त्याच्यावर जायचं कसं आपण म्हणजे बघा आळंदीमध्ये एक पिंपळ आहे बघा. तुम्ही पिंपळ आहे ना पिंपळाजवळ गेले एकनाथ महाराज आणि 3 दिवस तिने अधिष्ठान करून तिने उपासना केली 3 दिवस. मग त्याला परत दृष्टांत झाला. म्हणजे काम करा
ज्ञानेश्वर मला म्हणले तुम्ही काय करा, त्या झाडाच्या पाठीमागे सिद्धेश्वराचं मंदिर आहे, बरोबर ना? त्या मंदिरामध्ये नंदी आहे, त्या नंदीला बाजूला सारा आणि आतमध्ये या. बघा आज पण आळंदीला कधी गेलो ना, तिथे सांगितलं बघा समाधीला जायचा मार्ग. मग आतमध्ये गेले एकनाथ महाराज. ज्ञानेश्वर महाराज झाडाचं बसले होते आणि बाजूला त्यांच्याकडे ज्ञानेश्वरी होती. मग त्याचा संवाद चालवला, संवादातून गेले 2-3 दिवस संवाद केला. बस शेवटला एकनाथ महाराज आपला ज्ञानेश्वर महाराज सांगितलं काम करा, हे ज्ञानेश्वर मध्ये घेऊन जावा आणि जगाला दाखवा. फक्त ज्ञानेश्वर महाराज बोलले, ज्ञानेश्वर लिहिले कोणी? सच्चिदानंद महाराज. आपण म्हणतो ना ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वर महाराज फक्त बोलले, लिहिले सच्चिदानंद महाराजांनी. आणि प्रकट कोणी केली? आज एकनाथ महाराज ज्ञानेश्वर बघायला गेले. म्हणजे एकनाथ महाराज आज त्याला दुसरा झाला नसता तर आपला हे ज्ञानेश्वर वाचायला नसेल. ज्ञानेश्वर वाचली तर कळलं आपल्याला, नाही वाचली काय करणार? अहो एखादा बाप याला काळजी दिला आणि त्याला ज्ञानेश्वर घेऊन आलाय आणि आपल्या बापाला कोरोना म्हणला काम कधी काळजीवर. किंवा एखादी आई म्हणली का बाबा एक हरिपाठ घे, तू वाच तर तुला जेवायला दिली. नाही राहिलं ना. आता काय झालं माहिती का? काळ बदलला गेलाय, लोकांचा काय झालंय, सगळं मोबाईल, लक्ष कुठे सगळं मोबाईलवर. परमार्थ झाला का? परमार्थ संतांनी कसा केला? आवडीने केला आणि संसार आवडीने केला. आपलं कसं आहे? संसार आवडीने, परमार्थ चालला पंढरपूरला, आळंदीला, कशाला? वारीला. लक्ष कुठं आहे? माग. पहिल्या मुकामाला फोन, अगं कांदा काढलंच का? अहो माणसे बदल झाले. ठीक, पण दुसऱ्या मुकामाला फोन, काय झालं कांद्याचं? अहो माणसं जिल झाले, 50 एक्स्ट्रा दे जर काढून. असं करत करत आळंदीला पोहोचले, पंढरपूरला पोहोचलाय, वाकारीजवळ गेलाय, वाकरीजवळ गेलाय, ते रिंडाचं बाहेर आलाय, बाहेरून फोन करतोय, कांदा का कांदा? म्हणजे पाऊस आला काय करू? अगं कांदा बिस्तील ना का मी येऊ? बघा आपला कसा आहे संसार आवडीचा आहे, परमार्थ चवीचा. तर संतांनी नाही केलं. संतांनी काय केलं? आवडीनं परमार्थ केला आणि चवडीनं संसार केला. आज एकनाथ महाराज, आज त्या सगळे संत आहेत ना, संतांनी आपापले कार्य करून घेतले. जसं संतांची कृपा झाली, तुम्हाला उभा राहिली. ज्ञानेश्वर महाराजांनी काय रचला? जेवण उभा राहिला. नामदेव महाराजांनी त्याचा विचार केला आणि एकनाथ महाराज होऊन झाले काम झालं. म्हणजे आज हा संतांचा सगळा जे कार्य केले ना, ते जगाच्या कल्याणासाठी केलेलं आहे. म्हणून धावत्या वेळेमध्ये घेतलेले आज अपंग आहे, अजून 2 चरण आहे की आपण चालू पुढे पुढे घेऊ आपण. तर आपण एक थोडं भजन घेऊ मध्ये. Hare
काय माहिती का, आता जो आपण घेतलाय ना, तुमच्या सर्वांचं सहकार्य आहे आणि तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सर्वांच्या आशीर्वादामुळं त्या मंडळानं मला आधीमध्ये सेवा देतात. त्याचं फळ म्हणून माझ्या गावी आमच्या कुलदेवत म्हणजे आमची देवादेवी मोठं मंदिर झालंय आणि त्या मंदिराची मूर्ती स्थापना पहिली आहे. फक्त कळस उभा करायचा आहे आणि वाचूच येते. त्यानिमित्त गावाला माहिती पडलं की हा कीर्तन करतोय म्हणून त्यांनी माझं कीर्तन ठेवलंय. फक्त आजचा अभंग काय घेतला तोच अभंग मला गावी घ्यायचा. मग त्याचे थोडे आपले सराव म्हणून सराव काय करतोय की माझी जवळचे तिथं समाज असेल, समाजासमोर कसं बोलणार, तेव्हा समाजावर जो बोलताना मला अगदी विचार करून बोलायला लागेल. ही माझी सगळे आहे मावशी मला आहे, आपल्या सगळं घरचे आज आपण त्यामुळे कसं आहे एकमेक खेळीमेळी चाले त्यामुळे चालू जात आहे. कधी समाजामध्ये बोलताना असो देव करो माझ्याकडून अशीच अन्नदान सेवा घडो आणि मिळालेली जी कीर्तन सेवा आहे अजून काय चुकलं असेल तर त्यातून माझ्याकडे सुधार व्हावा हीच माझी प्रार्थना आहे. तसा 10 वाजले अजून राहिले 2 चरण गावता करून घेऊ. ज्ञानदेव रचला आपल्या सर्व कृपा झाली, इमारत फळा आली. ज्ञानदेव रचला पाया उभारले देवाच्या नामातायाचा किंकर त्याने केला हा विचार. जनार्दन एकनाथ थांब दिला. आता मंदिर उभा राहिलं, मंदिर उभा राहिल्यानंतर कळस आला. कळस कधी होतो मंदिर पूर्ण उभा राहिल्यानंतर. आता निश्चितपणे आपण भजन करू शकतो का? इमारत उभा राहिल्या तर बसलाय. आता निश्चितपणे आपण भजन करू शकतो, देवाचं नामस्मरण करू शकतो. फक्त जीवनामध्ये आपण 3 गोष्टी कधी टाळू नका. देवाला कधी विसरू नका, संतांना कधी अनावर करू नका आणि आई वडिलांची सेवा करा. एवढं जाताना 3 शब्द तुम्हाला बोलतो. याचं तुम्ही मनातून विचार करून तुम्ही करा. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काही कमी पडणार नाही. आपण परमार्थ करताना निश्चय करावा, मनामध्ये भाव चांगला असावा, मन आपलं साफ असावं. ज्यावेळी आपली भावना चांगली असावी तर देव आपल्याला पाहतो. आणि संतांनी काय नाही मागितलं, मग तुम्हाला राहून गेलं. नामदेव महाराजांनी एवढं कार्य केल्यानंतर देव स्वतः बोलले, नामा एवढं मोठं कार्य केलंय तू माग. संतांनी कधी काय मागितलं? संत म्हणले नामदेव महाराज मी एवढे विस्तार केला, एवढा प्रचार केला, मला काही मिळावं नाही केला. तुम्हाला काही द्यायचं असेल ना तर एक द्या, त्या देवाची पायरी बनवा. पायरी बनवा. येणारा भक्त तो मस्त ज्यावर टेकल ना त्या पायरीला टेकल त्याची धूळ माझ्या माथ्याला लागेल. काय बघा हे काय संदर्भ बंद करा आपण. म्हणून आपण थोड्या वेळेमध्ये आपण जे कार्य चाललं आधी कीर्तन सेवा जोडली. मला थोडं मोठं आलं तुमच्या मानलं चुकलं असेल तर मला जरूर सांगा. कारण का मला मी हे कीर्तन काय घेतले, मला महिन्याने पण गावाला कीर्तन करायचं आहे. त्यामुळे हा एक सराव म्हणून घेतलंय. कारण का आपल्याला सुधारणा व्हावी, आपल्यामध्ये प्रगती व्हावी ही माझी अपेक्षा. बाकी मला फक्त एकच आहे
समाधान काहीतरी आणि त्यांना समाधान काहीतरी घ्यावं. म्हणजे मी कीर्तन करावं म्हणून मी गावाला करणार नाहीये, त्यातून समाधान काहीतरी घ्यावं. जरूर जरूर बोला. आज देवाला उभा राहिला कळत बसला. आता निश्चित आपण भजन करू शकतो. भजनामध्ये एकच मागायचं आपल्याला, तेव्हा हे माझे हातपाय चांगले तो पण माझ्यामध्ये सेवा करू दे, मला चांगलं ठेव, तुझ्या जवळ ठेव आणि अशी माझी सेवा करत राहू दे. म्हणून आमची बहिणाबाई काय म्हणते शेवटच्यामध्ये, बहिणामाने फडकची ध्वजा निरूपणी केले पूजा. बहिणी पाने फडकते पाया उभारले जेव्हा जेवढं माझ्याकडून जेवढं देतात बोलता आलं ते माझं नाही, माऊलीचे बोल आहे. जे माझ्या वाचण्यामध्ये आलं किंवा माझ्या ऐकण्यामध्ये आलं ते तुमच्याजवळ मांडण्याचा प्रयत्न केला. एखादे शब्द तुम्हाला नसेल पटेल तर तुम्हाला माझं मला परत द्या. चांगला असेल तर माऊलीचं शोधात आपण घेऊन जावं, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये बदल व्हावा आणि तुमचं आयुष्य चांगलं जावं हेच आपण माऊलीने प्रदान करतो. आणि ह्या मंडळानं आम्हाला नवीन नवीन कीर्तन करायला जे आम्हाला उभा करायची संधी देतात त्याबद्दल मी परत त्यांचं मी ऋण व्यक्त करतोय. आज तुमच्या या सहकार्याने आम्ही येतो हो, त्यामुळे तुमचा आम्ही ऋण कधीही विसरणार नाही. काय म्हणते का देव संत आणि कुणाची कृपा आपल्या जीवनामध्ये पाहिजे. मला बोलू तुम्हाला कोणाची म्हणा काय वाटायची म्हणा कुणाची आपल्याकडे कृपा पाहिजे. कृपेचा हा प्रसाद आहे म्हणून हा प्रसाद आपण सगळ्यांनी घेऊन जायचा आहे. झालेली सेवा मी मोडीचे त्यांनी प्रसाद झाला असेल चुकून मागून तर मला माझं मला परत करा आणि मी इथं थांबतोय. शिवराम आपण सर्वांनी अगदी दीड तासामध्ये श्रवण केलं, सर्वांनी मला साथ दिलं, त्यामुळे मी सर्व
वादक असेल, गाण्याचे असेल किंवा त्या सर्व माता मौली असेल किंवा आमचे पवार किंवा सर्व मंडळी बसणारे श्रोते हे सर्वांच्या चेहरे मी नतमस्त होतोय. तर तुमचा सर्वांचा कृपाशोक आमच्यावरती राहू द्या. माझ्याकडून अजून चांगलं कीर्तन व्हावं